तर सरकारकडून जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांना आवाहन केलं। शासकीय निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त करणारे मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाचा निषेध केला जाईल। मोठ्या संख्येने एकत्र येऊन तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पत्र देऊन या निर्णयाचा विरोध करणार असल्याचं हाकेंनी म्हटलेलं आहे। या जीआर द्वारे जो बोगस कुणबी सर्टिफिकेटचा सुळसुळाट गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रात आहे, त्याच्यामध्ये आता जास्त प्रमाणात वाढ होणार आहे आणि बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे महाराष्ट्रामध्ये बेकायदा सर्टिफिकेटचा सुळसुळाट या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि पर्यायानं या जीआरद्वारे ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेण्यात आलेला आहे। ओबीसी बांधवांना आमचे हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही उद्या तहसील कार्यालयावरती, जिल्हाधिकारी कार्यालयावरती, ज्याला जमेल तिथं त्या माणसांनी या जीआरची पहिल्यांदा होळी करायची आणि तहसील कार्यालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपलं निवेदन द्यायचं आहे। व्यक्त करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पत्र देऊन निषेध करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांना आवाहन केलेलं आहे। शासकीय निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिलं जाईल आणि निषेध केला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांना आवाहन केलेलं आहे। शासकीय निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मराठा आंदोलनाच्या संदर्भात आमरण उपोषण करणाऱ्या